राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान मंगळवारी होऊ घातलंय। मात्र या 3 टप्प्यांमध्ये राज ठाकरेंची केवळ एकच जाहीर सभा झाली। त्यामुळे पुढच्या 2 टप्प्यात मनसेचा प्रभाव असलेल्या भागात राज ठाकरेंच्या सभा होण्याची शक्यता आहे। मुंबई, ठाणे, नाशकात मनसेला मानणारा मोठा वर्ग आहे। नुकतंच राज ठाकरेंनी कोकणात भाजप उमेदवार नारायण राणेंकरता जाहीर सभा घेतली। पण नारायण रावांचा फोन आल्यानंतर मी त्याला नाही म्हणू शकत नाही, कारण मी संबंध सांभाळणारा माणूस आहे। राज ठाकरेंमुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला मनसेच्या इंजिनचं राजकीय बळ मिळणार आहे। लोकसभा निवडणुकीचे 3 टप्पे पूर्ण झालेत, तर आणखी 2 टप्प्यातील निवडणूक होणं बाकी आहे। त्यामुळे प्रचाराच्या पुढच्या टप्प्यात राज्यगर्जना ऐकायला मिळण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंचं कसं आहे, मोकळ्या मनाचा माणूस आहे, अगदी मोकळा ढाकळा त्याचा स्वभाव आहे। जे रोकटोक ते बोलायचं, पोटात एक नाही, कोत्या मनाचा माणूस नाही, मोठ्या मनाचा आहे। त्यामुळे एकदा त्यांनी सांगितलं आम्ही करतो म्हणजे करतो। लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या आणि 5व्या टप्प्यात मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे। मनसेच्या स्थापनेनंतर या शहरांमध्ये राज ठाकरेंना मोठा जनाधार मिळाला होता। विशेषतः मुंबई, ठाणे, कल्याण या मतदारसंघात मनसेला मानणारा मोठा वर्ग आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जागा वाटपात ठाण्याची जागा प्रतिष्ठेची केली होती। शिंदेंचे निकटवर्तीय नरेश म्हस्के हे शिवसेनेच्या तिकिटावर खासदारकीच्या रिंगणात उतरले। त्यामुळे मनसेच्या मतांवर म्हस्केंची भिस्त असणार आहे। सत्तांतर होईल तेव्हा पहिला उमेदवार पडणारा असेल नरेश म्हस्के, हे त्यावेळेला पण बोललो होतो, आज पण मी परत बोलतो। कोणाचाच नाही, कळलं की नाही, तो कोणाचाच नाही। 2019च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना एकूण 2 लाखांच्या वर मतं मिळाली होती। मनसेची मतं धनुष्य बाणाकडे वळवण्याचा म्हस्केंचा प्रयत्न असणार आहे। त्याकरता ठाण्यात राज ठाकरेंनी सभा घ्यावी असा महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्न असणार आहे। खरं तर शिवसेना असो की राज ठाकरेंची मनसे या दोन्ही पक्षांचा ठाणे शहरावर प्रभाव आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तर सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात ठाणे शहरात नारळ फोडून करत असत। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी ठाण्याची जागा प्रतिष्ठेची आहे। ठाण्याच्या निवडणुकीत मनसेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।